नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस ट्युटोरियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी या वर्गातील इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील 8वं प्रकरण सविनय कायदेभंग चळवळ याचा अभ्यास करणार आहोत. तर आपण बघतोय तुम्हाला आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास आहे. याच्या आधीचं प्रकरण आपण बघितलेलं आहे असहकार चळवळ. तर या प्रकरणामध्ये सविनय कायदेभंग चळवळ नावावरूनच लक्षात येतं, सविनय म्हणजे आपला विनय न सोडता आपण कायदा भंग करायचा आहे, पण तो कोणतीही हिंसा किंवा कोणताही अतिरेक न करता अगदी विनयपूर्वक म्हणजे आपण आपली पोलाइटली जी काही बाजू आहे ती मांडून आपल्याला कायदा भंग करायचा आहे, असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे. तर बघा, लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. तर हा जो निर्णय आहे सविनय कायदेभंगाचा तो महात्मा गांधींनी घेतलेला आहे. जेव्हा लाहोरचं अधिवेशन झालं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे लाहोर अधिवेशन आहे ते झालं, त्यावेळेला त्याच्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला गेला. संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला वसाहतीचं स्वातंत्र्य वगैरे नको होतं, तर पूर्ण देशाला स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि त्यावेळेला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. ज्यावेळेला ही सुरू केली गेली चळवळ, तर त्याच्या आधीच गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या वेगळ्या वेगळ्या, आणि ज्याच्यामध्ये मुख्य मागणी काय होती, तर मिठावरील कर रद्द केला जावा. कारण मीठ ही अतिशय सर्वसामान्य घरामध्ये प्रत्येकाला रोजच्या गरजेची, दैनंदिन गरजेची असणारी वस्तू आहे, आणि त्यावर सुद्धा इंग्रज किंवा ब्रिटिश सरकारने कर लादला होता. तर हा जो कर आहे तो रद्द केला जावा आणि ते मीठ बनवण्याची जी सरकारी मक्तेदारी आहे ती सुद्धा रद्द करावी. कारण जेव्हा इंग्रज सरकार नव्हतं तेव्हाही मीठ बनवलंच जायचं. म्हणजे तिकडच्या किनारी प्रदेशात राहणाऱ्या, किनारपट्टीच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा तो जो कामधंदा आहे किंवा बिझनेस आहे असं आपण म्हणू, तर त्याच्यावरची जी सरकारची मक्तेदारी आहे ती सुद्धा रद्द व्हावी. त्याचबरोबर मिठावरचा कर सुद्धा रद्द व्हावा अशी मागणी गांधीजींनी केली होती, किंवा ही त्यांची प्रमुख मागणी होती. परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. पण सरकारने काय केलं, तर गांधीजींची ही जी मागणी आहे ती फेटाळून लावली. अर्थातच सरकार कोणत्याच मागण्या मान्य करत नव्हतं. त्यामुळं काय झालं, तर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडण्याचं ठरवलं आणि पूर्ण देशामध्ये सत्याग्रह करण्याचं ठरवलं. मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे अन्यायकारक होते. त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता. ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा व्यापक हेतू होता. तुम्हाला चित्र दिले दांडी यात्रा. तर साबरमती आश्रम ते दांडी हे बरंच लांबचं असणारा अंतर गांधीजी आणि त्यांचे सहकारी पायी चालत गेले होते. का? कारण मीठ हा अगदी सामान्य असणारा महत्त्वाचा घटक आहे, सामान्य जनतेच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे, आणि त्यामुळं ह्या जीवनावश्यक वस्तूवर सुद्धा सरकारने कर लादला. तर हे अतिशय अन्यायकारक होतं, आणि म्हणून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. आणि हा जो सत्याग्रह आहे तो प्रतिकात्मक होता. म्हणजे ब्रिटिश सरकारला त्यांना दाखवून द्यायचं होतं की तुम्ही या जनतेवरती जुलूम करताय. जर आपल्या देशामध्ये येऊन ते आपल्यावरती राज्य करतात आणि आपल्याला अगदी साध्यासुद्धा गोष्टींना सुद्धा त्यांना कर भरावा लागतो, तर हा अर्थातच आपल्यावरती होणारा अन्याय किंवा जुलूम आहे. आणि असे कायदे जे आहेत जे जुलमी आहेत किंवा लोकांना त्रासदायक आहेत, तर असे कायदे शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा या जो दांडी सत्याग्रह होता किंवा दांडी यात्रा होती याच्या पाठीमागचा हेतू होता. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली. आता म्हणजे त्यांच्या आश्रमापासून ते दांडी या ठिकाणापर्यंत गेले होते, किंवा दांडी या ठिकाणी जाऊन त्यांनी मिठाचा कायदा मोडला होता. म्हणून हा जो मार्च आहे किंवा ही जी यात्रा आहे याला दांडी यात्रा असं म्हटलं जातं.
13 मार्च 1930 रोजी गांधीजी 78 सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. सुमारे 385 किमीच्या पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली. आपल्या भाषणातून गांधीजींनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले. आता बघा, वाचताना आपल्याला खूप सोपी गोष्ट वाटते ही, पण ते जिथं राहत होते किंवा त्यांचं जे ठिकाण होतं तिथून 385 किलोमीटर. आज अशी परिस्थिती आहे की आपण 1 किलोमीटरसुद्धा चालत नाही. पण आपल्या देशातल्या लोकांवर, आपल्या देशवासियांवरती अन्याय होतो आहे, सरकार त्यांना त्रास देतं आहे आणि त्यातून त्यांची मुक्तता करणं, सरकारला दाखवून देणं की आम्ही तुमच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो आणि लोकांनाही जागृत करणं, असा खूप साऱ्या व्यापक हेतूंचा विचार करून ते आपल्या 78 अनुयायांसोबत 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडीकडे जाण्यास निघाले. आणि चालत गेले ते एवढं लांब अंतर, आणि जाताना पण त्यांनी बरीच जनजागृती केलेली आहे. मध्ये मध्ये थांबून किंवा जिथं त्यांचं स्टॉप असेल, जिथं ते होल्ड करतायत त्या ठिकाणी त्यांनी भाषणे केली, लोकांचं माइंडवॉश केलं की आपण आपल्या हक्कांसाठी लढणं गरजेचं आहे, बरोबर. आणि त्या भाषणातून त्यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं की निर्भय व्हा आणि ही जी कायदेभंगाची चळवळ आहे त्याच्यामध्ये सामील होण्याचं त्यांनी आवाहन केलं. गांधीजींच्या भाषणामुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत गेला आणि चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले. म्हणजे ही जी चळवळ आहे, सविनय कायदेभंग, मिठाचा कायदा मोडणं हा यातला एक भाग होता. असं नाही की फक्त मिठाचा कायदा मोडायचा आणि शांत बसायचं, पण त्यासाठी गांधीजींनी जे प्रयत्न केले, जे एवढं लांब अंतर चालत गेले, त्यांच्यासोबत त्यांच्या अनुयायांसोबत जनजागृती केली, लोकांना आवाहन केली, त्यामुळे काय झालं तर हा जो कायदेभंगाचा संदेश आहे तो सगळीकडे पसरला गेला. बघा, त्यावेळी परिस्थिती अशी आहे की आत्ताच्यासारखे टेलिकम्युनिकेशन्स किंवा इंटरनेट अशा सगळ्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. लोक पायी चालत जायचे, पोस्टमन असायचे, फार फार तर सायकलवरून फिरत असतील. म्हणजे ट्रान्सपोर्ट जे आहे ते खूप अगदी कमी फ्रिक्वेन्सी होती ट्रान्सपोर्टची. आत्तासारख्या गाड्या, बसेस, ट्रेन असं काहीही अवेलेबल नव्हतं. लोक एकमेकांच्या तोंडातून ऐकून मग त्या गोष्टी पसरत जायच्या. आणि मग अशी जनजागृती केल्यामुळं काय झालं तर सविनय कायदेभंगाची जी चळवळ होती त्यासाठी अतिशय अनुकूल असं वातावरण तयार झालं. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. आता बघा, 12 मार्च 1930 ते 5 एप्रिल 1930 म्हणजे जवळपास 23-24 दिवस सलग चालून त्यांनी काय केलं तर ते दांडी या ठिकाणी पोहोचले. 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. तर तिथे जाऊन त्यांनी काय केलं तर समुद्रकिनाऱ्यावरती मीठ उचललं. म्हणजे अर्थातच हे प्रतिकात्मक आहे. ते सरकारला सांगू इच्छित होते की आम्ही आमच्या वडावरती मीठ ही अगदी जीवनावश्यक असणारी वस्तू तयार करू शकतो किंवा मिळवू शकतो. त्याच्यामध्ये सरकारची मक्तेदारी असायलाच पाहिजे असं नाही. त्यांनी तिथं मीठ उचलून कायदा मोडला किंवा कायदेभंग केला आणि देशभर सविनय चळवळ किंवा सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. पेशावरचा सत्याग्रह. वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते. त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. त्यांनी खुदा-ई-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यात होते. सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले, परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले. 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले. गांधीजींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला. म्हणजे आता बघा, सविनय कायदेभंगाची सुरुवात झाली आणि त्यानंतर देशभर बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कायदेभंग केले गेले असं आपण म्हणू. तर वायव्य सरहद्द हा जो प्रांत आहे, आता त्यावेळी आताच्यासारखे स्टेट्स नव्हते, वेगळे वेगळे प्रांत होते, वेगळे वेगळे
प्रिन्सली स्टेट्स होते, ठीक आहे, म्हणजे राजांची जी संस्थानं आहेत ती. तर वायव्य सरहद्द जो प्रांत होता तिथे खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते, म्हणजे गांधीजींच्या तत्वावरती चालणारे ज्यांना म्हणू किंवा गांधीजींना फॉलो करणारे. तर त्यांना सरहद्द गांधी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे इतके गांधीजींना फॉलो करायचे ते की त्यांनाच गांधी असं नाव दिलं गेलं होतं. सरहद्द गांधी म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली होती. तर हे जे सरहद्द गांधी आहे त्यांनी काय केलं तर 23 एप्रिल 1930 रोजी पेशावर या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह सुरू केला. पेशावर हे जे शहर आहे ते जवळपास आठवडाभर सत्याग्रहींच्या ताब्यात होते. मग सरकारने काय केलं तर गढवाल पलटण जे आहे त्यांची जी आर्मी असायची त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पलटन्स असायच्या. तर गढवाल पलटणला त्यांनी सत्याग्रहांवरती गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्या पलटणचे जे मुख्य अधिकारी चंद्रसिंग ठाकूर त्यांनीही गोळीबार करण्यास नकार दिला आणि त्यामुळं चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने शिक्षा दिली. तर महात्मा गांधींनी सुरू केलेली ही जी सविनय कायदेभंग होते त्यामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले. कारण कितीही प्रयत्न केला तरी ब्रिटिश सरकार हे कंपॅरेटिव्हली फार कमी लोक होते, पण फक्त त्यांच्या शिस्तबद्ध धोरणामुळे ते आपल्यावरती राज्य करू शकले. तर सततच्या कायद्याभंगामुळे काय झालं, देशभर त्या आंदोलनाला अगदी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे काय झालं तर ब्रिटिश सरकार अडचणीत आलं. 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. बघा, 6 एप्रिल रोजी गांधीजींनी मीठ उचलून सत्याग्रह म्हणजे कायदा मोडला आणि कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास एका महिन्यामध्येच 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले. गांधीजींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला. दडपशाहीचे सत्र म्हणजे काय, ज्या काही छोटे मोठे कायदेभंगाच्या चळवळी होत्या त्या दडपल्या गेल्या. सरकारने आपल्या सत्तेचा वापर करून लोकांना मारझोड करणं, त्यांना जखमी करणं किंवा बंदी बनवणं, तर असं दडपशाहीचं धोरण सगळीकडे दडपशाहीचं सत्र सुरू झालं आणि गांधीजींच्या अटकेचा पूर्ण देशभरामध्ये निषेध करण्यात आला. सोलापूरचा सत्याग्रह. सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताल पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामध्ये शंकर शिवदारे, आपण पुढचा भाग पुढच्या पेजवरती बघूया. तर सोलापूरमध्ये सुद्धा काय केलं गेलं तर सत्याग्रह केला गेला आणि या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असणारी जी लोक होती ते होते म्हणजे गिरणी कामगार. तर 6 मे 1930 रोजी पूर्ण सोलापुरामध्ये हरताल पाळला गेला. आता जसं पूर्ण बंद असतो काही ठिकाणी किंवा एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती काही गोष्टींवरती बंद पाळला जातो, तसं त्या काळात सोलापुरातल्या त्या सर्व जे कोणी गिरणी कामगार होते त्यांनी पूर्ण हरताल पाळला आणि सोलापूरमध्ये मोर्चा काढला गेला. तर त्यावेळचे जे कलेक्टर होते त्यांनी मोर्चावरती गोळीबार करण्याचे सुद्धा आदेश दिले. आपण पुढचा भाग पुढच्या पेजवरती बघूया. तर या गोळीबारामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक जे आहेत ते मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले. म्हणजे बघा, लोक आपलं जे काही आहे तो सविनय कायदेभंग करत होते, हरताल पाळत होते किंवा मोर्चे काढत होते, पण तिथल्या कलेक्टरनी गोळीबार केल्यामुळे लोक संतापले आणि त्यांनी काय केलं तर पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती म्हणजे जिथं सरकारी लोक आहेत किंवा सरकारी ऑफिसेस आहेत अशा ठिकाणी त्यांनी हल्ले केले. सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. आंदोलनं दडपण्यात आले. या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. आता इथे तुम्हाला फोटो दिसत आहेत. तर हे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे हे जे लोक या आंदोलनामध्ये आघाडीवरती होती यांना फाशी देण्यात आली. म्हणजे लोक जेव्हा सरकारी ऑफिसेसवरती किंवा पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी हल्ले करू लागले त्यावेळेला सरकारने लष्करी कायदा अंमलात आणला. लष्करी कायदा म्हणजे थोडक्यात असं की जो दिसेल त्याला धरा आणि मारून टाका. तर हे जे आहेत आघाडीवरती असणारे किंवा नेतृत्व करणारी जी लोक होती त्यांना
फाशी देण्यात आली. धारासणा सत्याग्रह. गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. सरोजिनी नायडू, भारताची गहन कोकिळा असं म्हटलं जातं ह्यांना. तर सरोजिनी नायडू या ज्या आहेत त्यांनी धारासणा येथील सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला. सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाट्यांचा प्रहार सहन करत होते. बघा, सत्याग्रहींनी काय केलं, इथं मात्र सत्याग्रहींनी उलटं उत्तर दिलेलं नाही. ते कायदा मोडण्यासाठी निघालेले जे सत्याग्रही होते त्यांच्यावरती पोलिसांनी लाठीमार केला, पण सत्याग्रहींनी शांतपणे लाठ्यांचे प्रहार सहन केले. त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे अखंडपणे सुरू होते. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. म्हणजे बघा, गांधीजींच्या सांगण्याचा किंवा त्यांच्या नेतृत्वाचा लोकांवरती किती परिणाम होता. सविनय याचा अर्थ की आपल्याला कोणतीही हिंसा करायची नाही. तर या लोकांनी आपल्या वेगवेगळ्या तुकड्या बनवलेल्या होत्या. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी एक तुकडी पुढे गेली तर लोक म्हणजे पोलीस यांच्यावरती हल्ला करायचे, लाठीमार करायचे. मग जखमी झालेली जी लोकं आहेत ती बाजूला व्हायची, त्यांना उपचारासाठी नेलं जायचं. त्यांची जागा दुसरी तुकडी घ्यायची. पुन्हा त्यांच्यावरती हल्ला झाला, त्यांना मारलं, पुन्हा त्यांची जागा तिसरी तुकडी घ्यायची. म्हणजे असं हे अखंडपणे सुरू होतं. म्हणजे लोक न थकता अगदी त्या सत्याग्रहासाठी अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा अखंडपणे काम करत होते किंवा त्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले होते. ठीक आहे. म्हणजे गांधीजींनी गुजरातमध्ये दांडी इथं जरी मिठाचा सत्याग्रह केला तरी म्हणजे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी सत्याग्रह झाले. जेथे मिठागरे नव्हती तेथे लोकांनी जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली. महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. आदिवासींनी जंगलात सत्याग्रहात मोठ्या संख्येने भाग घेतला. म्हणजे आता बघा, जिथं समुद्रकिनारा आहे तिथं मिठाचा कायदा मोडणं हे शक्य होतं. पण जिथं मिठागरे नव्हती, मिठागरे म्हणजे काय, तर जिथं मीठ तयार केलं जातं, तर जिथं मिठागरे नव्हती तिथल्या लोकांनी जंगलविषयक कायदे मोडले. म्हणजे महाराष्ट्रात बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद अशा ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले आणि आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. म्हणजे आदिवासी जंगलात राहणारे लोक जे फारसे या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित नव्हते किंवा त्यांचा फारसा संबंध नव्हता ह्याच्याशी, तर या लोकांनी सुद्धा जंगल सत्याग्रहामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला. बाबू गेनूचे बलिदान. मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू होते. परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्याकडून अडवली जात. मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सैद या आंदोलनात आघाडीवर होते. पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूंच्या समोर आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी देऊनही ते जागचे हल्ले नाहीत. अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. यात बाबू गेनूंना हौतात्म्य प्राप्त झाले. बाबू गेनूंचे हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरले. बघा, आता बाबू गेनू सैद मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे गिरणी कामगार आहेत हे. तर काय होत होतं, तर परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन म्हणजे बाहेरून जो माल येतोय, परदेशातून जो माल येतोय ते बायकॉट करायचा, त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा, तो वापरायचा नाही. पण परदेशी मालाची वाहतूक करणारी जी काही वाहनं होती ती सुद्धा आंदोलनकर्त्याकडून अडवली जात होती. म्हणजे तो माल वापरायचाच नाही आहे आपल्याला, जे काही स्वदेशी आहे, जे आपल्या देशातलं आहे तेच फक्त वापरायचं आहे. तर हा जो परदेशी माल आहे त्याची वाहतूक सुरू होती आणि त्याची वाहतूक थांबावी म्हणून बाबू गेनू सैद हे जे गिरणी कामगार आहे त्यांनी काय केलं, तर परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक होता त्याच्या समोर आडवे आले ट्रक थांबवण्यासाठी. म्हणजे तो ट्रक थांबावा किंवा परदेशी मालाची वाहतूक होऊ नये हा त्याच्या मागचा हेतू. पण ब्रिटिश सरकार हे इतके निर्दयी होते की त्याच्या अंगावरून ट्रक घालवला आणि ह्याच्यामध्ये बाबू गेनूंना हौतात्म्य प्राप्त झालं. म्हणजे अतिशय कुणाचाही विचार न करणारे, अतिशय निर्दयी आणि क्रूर अशा प्रकारचं ते सरकार होतं. आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी देशातील लोकांचा जीव जरी गेला तरी त्यांना काहीही फरक पडत नव्हता. म्हणजे याचं अगदी उदाहरण दिसतंय आपल्याला बाबू गेनूंचं बलिदान. आणि यामध्ये बाबू गेनूंना हौतात्म्य प्राप्त झालं, पण त्यांचं जे बलिदान आहे ते मात्र राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरलं. तुम्ही विचार करू शकता,
आज आपण रस्त्यात, आपल्या शाळेत, एखाद्या सार्वजनिक ठिकाणावरती पडलेला कचरासुद्धा उचलत नाही. पण हे ते लोक होते ज्यांनी आपला देश असं समजून स्वतःचे जीवसुद्धा अगदी धडाधडा देऊन टाकले होते. म्हणजे परदेशी मालाचा ट्रक आला काय, गेला काय, आपल्याला काय फरक पडतो, असं विचार करणारी पिढी कुठेतरी आता जन्माला येते. किंवा आपण त्या गोष्टींबद्दल जराही विचार करत नाही किंवा आपल्याला त्याच्याबद्दल इतक्या संवेदना नाहीत, आपण संवेदनशील नाही. पण तेव्हा हे लोक देश त्यांच्यासाठी प्रथम होता. आपल्या देशासाठी लढणं हे त्यांच्यासाठी अतिशय मान सन्मानाची म्हणजे मोठी गोष्ट होती. आणि इथून पुढे किंवा याच्या आधीही तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये बघितलं असेल, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते अनमोल आहे, कारण खूप लोकांनी त्यासाठी आपल्या जीवाचं मोल दिले. पुढे बघा, माहीत आहे का तुम्हाला कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्ये? आतापर्यंतच्या चळवळी या शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या, मात्र ही चळवळ देशव्यापी झाली. खेड्यापाड्यातून जनतेने आपला सहभाग नोंदवला. ह्याच्या आधीच्या ज्या चळवळी होत्या तर त्या फक्त शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या. जसं मी तुम्हाला म्हणाले किंवा ट्रान्सपोर्टची साधनं जी होती ती फार कमी होती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवणं आजच्या इतकं सोपं नव्हतं. त्यामुळं काय व्हायचं की एका ठराविक विभागापुरत्या मर्यादित राहायच्या गोष्टी. पण सविनय कायदेभंगाची जी चळवळ होती ती पूर्ण देशव्यापी झाली. म्हणजे पूर्ण देशाभरात ती चळवळ पसरली. अगदी खेड्यापाड्यातून सुद्धा जनतेने आपला सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला. यामध्ये स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतला. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुन्शी, हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रहींचे नेतृत्व केले. म्हणजे बघा, त्या काळात सुद्धा अगदी स्त्रियांनीही या ज्या आंदोलनं आहेत, सविनय कायदेभंग आहे, याच्यामध्ये भाग घेतला आणि त्यांनीही लोकांचं वेगवेगळ्या सत्याग्रहामध्ये नेतृत्व केलं. ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली. इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असतानाही जनतेने निशस्त्र प्रतिकार केला. त्यामुळे भारतीय जनता निर्भय बनली. बघा, ही चळवळ जी आहे ती पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली. म्हणजे ह्याच्यामध्ये जराही हिंसा आपल्या देशवासियांनी केली नाही. इंग्रज भलेही अत्याचार करत होते, दडपशाही करत होते, तरीही जनतेने अगदी निशस्त्रपणे त्याचा प्रतिकार केला. म्हणजे कोणतंही शस्त्र वापरलं नाही आणि त्यामुळं भारतीय जनता जी आहे ती निर्भय बनली. आता या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया. त्याचा पुढचा भाग जो आहे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन. तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अर्थातच तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर मला कमेंटमधून विचारा. आपण भेटूया ह्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.